नमस्कार, माझं नाव दादा कळसाईत। आज मी आपल्याला फळवणी गाव तालुका माळशिरस इथं घडलेल्या प्रकाराविषयी मी आज आपल्याशी बोलण्यासाठी उपस्थित आहे। काल आमची एक लोहार समाजाच्या भगिनीचं काल निधन झालं आणि त्या ठिकाणी प्रीत नेले असता तिथले कोण ग्रामपंचायत सदस्य, तिथले शेतकरी यांनी अंत्यविधी करण्यासाठी नकार दिला। हे दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे। आज त्याच्या अगोदर त्या गावातील कुणाच्या तर कुठल्याही समाजाचं कुणाचं तर माहीत झालंच असेल ना, मग त्यावेळी हा प्रश्न कधी निर्माण झाला नाही। मग लोहार समाजाच्या व्यक्तीशी असं का घडतंय? हा मोठा विचार करण्याची गोष्ट आहे। आणि माझी पालकमंत्री महोदयांना विनंती आहे, साहेब, मी आपलं विधान भवनामधलं भाषण ऐकलं। त्या भाषणामध्ये आपण ज्या गावाला मशानभूमी नाही त्या गावाला कुठलाही निधी देणार नाही असं आपण वक्तव्य केलं होतं आणि आपण त्याचा जाहीरही काढलेला आहे। मशानभूमी बाबतीत आपली सातत्याने काम करण्याची इच्छा आहे, त्याबद्दल आम्ही साहेब तुमचं अभिनंदन करतो। पण माझी सरपंचाची मी मुलाखत ऐकली, काही दिवसापूर्वी तिथली मशानभूमी पाण्याच्या पुरामध्ये वाहून गेली। बऱ्याच दिवसापासून उघड्या कट्ट्यावर तिथं मैताला धन दिली जाते, परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांनी किंवा गावकऱ्यांनी कुठल्या मैताला धन देणं इतरांची अडवले नाही। परंतु आमच्या लोहार समाजावर केलेला अन्याय त्या ठिकाणी काल निंदनीय असा झालेला आहे। म्हणून आमच्या सर्व समाज बांधवांनी जागा नाही म्हणून 2-3 ठिकाणी नेलं तर कुठेही करून दिले नाही। ग्रामपंचायत कार्यालयाजवळ नेल्यानंतर तिथं धन द्यायची ठरवले की तिथं प्रशासन आलं, तिथले पोलीस स्टेशनचे अधिकारी आले। अरे, तुम्हाला थोडी तरी जनाची नाही मनाची लाज वाटाय पाहिजे। त्या ठिकाणी आमच्या महिला मोहऱ्याकडेला येऊन डिझेल कॅन त्या सरणावर वतत असताना तुमचे पोलीस महिलेला हात लावून धरतात। अरे, थोड्या लाजा वाटाय पाहिजे। तिथे वेळापूरला काय महिला पोलीस नाहीत का? महिला पोलीस बोलवून घ्यायच्या। व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसतंय त्या ठिकाणी महिलांशी पोलीस झटापटी करतात। थोडी तरी लाज वाटाय पाहिजे। आज घडलेलं काय आहे? आमच्या डोक्यावर एक दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अन्याय करता। माझी पालकमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, वेळापूरचे कोण इन्चार्ज असेल त्यांची निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। गावचे पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे। कारण आमचा लोहार समाज कधीही कुठल्या गोष्टीचा वावा कधी करत नाही, परंतु प्रत्येक ठिकाणी समाजावर अन्याय केला जातोय। हे किती दिवस आम्ही खपवून घेणार? आज तिथल्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे, त्याच्यावर काय कारवाई केली? अजून कुठलीही कारवाई केली नाही। नुसता गुन्हा दाखल, कागद रंगवून काय उपयोग? म्हणून सर्व लोहार समाजातील माझी बांधवांना विनंती आहे, मागात माझा अनिल वसव साहेबाशी फोनवरती बोलणं झालेलं आहे। वसव साहेब तिथे येतात, ते आपले ज्येष्ठ आहेत, मार्गदर्शक आहेत, एक हुशार व्यक्ती आहे। ती आपल्याला उद्या त्या ठिकाणी आपला मातीचा कार्यक्रम झाल्यानंतर ते मार्गदर्शन करतील आणि आपल्या समाजावर होणारा अन्याय सातत्याने का केला जातोय हे आपल्या समाज बांधवांना त्या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करतील। पण माझी सर्व लोहार समाजाला विनंती आहे, उद्या फळवणी या ठिकाणी जास्तीत जास्त समाज बांधवांनी त्या ठिकाणी येऊन जो आपल्या समाजावर जो अन्याय झालेला आहे त्या न्याय मागण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं।
आणि तिथला कार्यक्रम झाल्यानंतर आपण येळापूर पोलीस स्टेशनला जाऊया, त्या अधिकाऱ्याला जाब विचारूया की ही तुमची कुठली पद्धत, ज्या ठिकाणी महिला आहे तिथं आवर्जून महिला आणल्या जातात, परंतु तुम्ही तसं न करता त्या ठिकाणी एक अन्याय केलेला आहे. तुमच्या मागे कोण आहे, कुणाच्या सांगण्यावरून तो तुम्ही त्या ठिकाणी केलं, ही जाब विचारण्यासाठी उद्या सर्वजण आपण उपस्थित राहूया. मी सगळ्यांना विनंती करतो, मीही सकाळ लवकर उपस्थित राहतोय, आपण बी सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहूया. आणि हा व्हिडिओ तर सगळ्या फेसबुकवर फिरतोय, तो काय झालेला आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. या उद्या पत्रकार माध्यमाशी आपण कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची विनंती करूया. आणि जे त्या गावालाच स्मशानभूमी नाही ह्याचा सुद्धा प्रश्न पालकमंत्र्याच्या कानावर जाऊ द्या. तेथील आमदार साहेब जानकर साहेब, माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांच्यापर्यंत सुद्धा झालेल्या अन्यायावर आपण न्याय मागण्यासाठी दोघांकडे पत्र व्यवहार करूया आणि जे अधिकाऱ्यांनी कृत्य केले त्यांच्या नजरेमध्ये आणून देऊया. एवढंच बोलतो आणि थांबतो.